नमस्कार. होलिस्टिक हिलिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आपल्या घरात असणारी घड्याळं ही सगळ्यांच्याच घरी असतात आणि ती गोष्ट अशी आहे की ती 24/7 चालू असते. म्हणून तर आपण म्हणतो राऊंड द क्लॉक ही जी संज्ञा वापरतो, तर हे सतत चालू असणारी गोष्ट आहे आणि त्यामुळे त्याच्यातून किंवा त्याच्या अवतीभोवती जनरेट होणारी जी ऊर्जा आहे तीही सतत घरात जनरेट होत असते. त्यामुळे घड्याळं ही जर आपण योग्य दिशेला लावली तर त्याच्यामधून आपण मॅक्झिमम बेनिफिट्स घेऊ शकतो. तर घड्याळं कशी लावावीत, कुठल्या दिशेला लावावीत आणि ती कशी असावीत आणि कशी असू नये हे मी या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं, घड्याळं लावताना घड्याळं ही उत्तर किंवा ईशान्य किंवा पूर्व दिशेला लावावी. घड्याळांचे जे शेप्स असतात ते इरेग्युलर म्हणजे असे चित्रविचित्र आकाराच्या शेप्सची घड्याळं नसावी. शक्यतो चौकोनी किंवा गोल ह्या दोनच आकारात घड्याळं असावी. घड्याळांवरचे जे अंक असतील ते सुस्पष्ट दिसणारे असावेत. असे वाकडे तिकडे चित्रविचित्र अंक नसावेत. पूर्ण 1 ते 12 अंक असावेत. शक्यतो रोमन अंक असणारी घड्याळं ठेवू नका. जर तुम्ही बाहेरगावाशी, परदेशाशी निगडीत करणारा व्यवसाय, परदेशाशी जे आपण देवाणघेवाण करतो असा व्यवसाय करत असाल तर मात्र रोमन घड्याळं तुमच्या घरात उत्तरेला ठेवा किंवा तुमचं कोणी परदेशी जायचं असेल तरीही ठेवली तरी चालतात. त्या व्यतिरिक्त जर तुमच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला घड्याळं ठेवायला जागा नसेल तर पश्चिम दिशेला तुम्ही ठेवू शकता, परंतु अशा वेळेला ती घड्याळं मेटॅलिक कलरची असावी. म्हणजे साधारण सिल्वरिश किंवा गोल्डनिश असा कलर त्या घड्याळांचा असावा. दक्षिणेला मात्र घड्याळं कधीच लावू नयेत, त्याचे खूप निगेटिव्ह इफेक्ट्स मिळतात. त्याच्यानंतर चित्रविचित्र आवाज करणारी काही घड्याळं असतात, अलार्म देणारी, तशी घड्याळं घरात कधीही असू नये. शक्यतो आवाजाशिवायची घड्याळं लावा. आणि एक बोनस टिप तुम्हाला देते, घड्याळ कसं सतत चालू राहतं, त्यामुळे जर तुमची एखादी विश असेल किंवा तुम्हाला एखादी गोष्ट अचीव करायची असेल बिझनेसमध्ये, स्पेशली कस्टमर्स म्हणा, पैसे म्हणा, मनी फ्लो, तर उत्तरेला एक घड्याळ लावावं, साधारण व्हाईट किंवा ब्लू कलरचं, आणि त्याच्या पाठी तुमची विश त्याला चिकटवून ठेवावी. आणि ज्याप्रमाणे घड्याळाचे काटे फिरत राहतात त्याप्रमाणे तुमच्या कस्टमर बेस किंवा तुमच्या पैशात वाढ होते. हा ट्राईड अँड टेस्टेड उपाय आहे. तुम्ही करून बघा, त्याचा तुम्हाला काय फरक पडतो आहे. थँक्यू.